जय मुक्ताई. नर्मदेच्या पावन तीरावरून हजारो मैलांचा खडतर प्रवास करत नर्मदे हरचा जयघोष मुखी ठेवून श्री क्षेत्र नारायणगडचे मठाधिपती पूजनीय गुरुवर्य महंत शिवाजी महाराज यांनी आपली नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. परिक्रमेनंतर आपल्या तपोभूमीकडे म्हणजेच नारायणगडाकडे प्रस्थान करत असताना महाराजांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर श्री क्षेत्र कोथळी येथे थांबून आदिशक्ती मुक्ताईंचे दर्शन घेतले. भक्ती आणि शक्तीचा पावन संगम नर्मदा मातेची अखंड सेवा आणि पदभ्रमण करून परतल्यानंतर वारकरी संप्रदायाचे शक्तीपीठ असलेल्या संत मुक्ताईंच्या समाधी चरणी महाराजांनी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी समाधी परिसरात एक विलक्षण आध्यात्मिक चैतन्य रेंगाळत असल्याची भावना देखील त्यांनी बोलून दाखवली. पाहुयात ते मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले. आम्ही नर्मदा परिक्रमासाठी आज जवळजवळ 50 दिवस झालेले आहे आणि अमरकंटकहून परतीचा प्रवास करत करत आता ओंकारेश्वरला पूजा केलेली आहे आणि आम्ही आता नारायणगडाकडे निघालेलो आहोत. येता येता मुक्ताईचं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही संस्थांवर गेलो. आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पायी मा नर्मदेची जशी शक्ती आहे तशी जी ज्ञानोबरायाची शक्ती, जी निवृत्तीनाथ महाराजांची शक्ती, अशी जे लाडकं दैवत असणारं जे मुक्ताबाई त्यांच्या संस्थानावर आम्ही गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणचं आमचे गुरुबंधू खुले. परंतु त्या ठिकाणी काही पत्रकार मंडळी बसली. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांचा फोन आला की आम्हाला सुद्धा भेट घेण्याची इच्छा होती परंतु झाली नाही. म्हणून आम्ही नारायणगडाकडे जात असताना मागून फोन आला आणि ही आदिशक्तीची कृपा आहे, ज्ञानोबरायाची कृपा आहे, नगद नारायणाची कृपा आहे आणि म्हणून नर्मदे मातेचं 50 दिवस सेवा काय शक्ती आहे नर्मदे मातेची तशीच शक्ती मुक्ताईची आहे. दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये आनंद वाटला, प्रफुल्लित अंतःकरण झालं आणि म्हणून आमचे भक्तांनी आम्हाला सुद्धा फोन